भारतानं 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला। पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ हवाई हल्ले करत भारतानं उद्ध्वस्त केले आणि या ऑपरेशनचं वैशिष्ट्य म्हणजे भारतानं पाकिस्तानच्या चीनी बनावटीच्या हवाई संरक्षण यंत्रणेला अवघ्या 23 मिनिटात जाम करून टाकलं। यानंतर हवाई दलानं अचूक लक्ष्यभेद करून ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केलं। ऑपरेशन सिंदूरनं पाकचं चीनी आणि तुर्की बनावटीचं तंत्रज्ञान हे कसं फेल आहे हे दाखवून दिलं। यामध्ये चीनी बनावटीचं PL-15 क्षेपणास्त्र, तुर्की बनावटीचं यहाव हे लांब पल्ल्याचं रॉकेट, तसंच क्वाडकॉप्टर आणि व्यावसायिक ड्रोन यांचा समावेश होता। पाकिस्ताननं अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करूनही तो भारताचा हल्ला काही रोखू शकला नाही। भारतानं आपण तंत्रज्ञानामध्ये कसे सर्वश्रेष्ठ आहोत हे जगाला दाखवून दिलं। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, गेले कित्येक दिवस आपण पाकिस्तानला कसं नामोहरम केलं, ती भारतीय सैन्याची, लष्कराची आणि अर्थात तीनही दलांची ताकद संपूर्ण जगानं पाहिली, त्याबद्दल काय सांगाल? संपूर्ण जगाने ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने भारताचं संरक्षण क्षेत्र किती ताकदीचं आहे हे संपूर्ण जगाने बघितलं। पाकिस्तानने ज्या पद्धतीनं भारतावरती अनेक ड्रोन हमले केले होते, क्षेपणास्त्राने हल्ले करण्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या संरक्षण क्षमतेमध्ये जर बघितलं तर ज्या पद्धतीने सर्व हल्ले जे आहे परतावून लावले। अनेक हल्ले ज्या पद्धतीने हल्ले झाले होते, हल्ले त्या हल्ल्यापासून ड्रोन होते त्यांना निष्णावूत केलं। अनेक ड्रोनला ज्या आपली सुरक्षा यंत्रणा इतकी ताकदीची होती की कुठलंही क्षेपणास्त्र, कुठलंही ड्रोन हे भारताच्या सीमेच्या आतमध्ये येऊ शकलं नाहीये। त्यामुळे या निमित्ताने जर बघितलं, चीन असो, तुर्की असो, इथून आलेले त्यांचे ड्रोन असो जे मेड इन तुर्की आहे, मेड इन चायना आहे, आणि असं सोबतच जर बघितलं तर पाकिस्तानला दिलेलं जे तिथं संरक्षण यंत्रणेचं आहे, जसं साधारणतः अवकाशातले जे क्षेपणास्त्र ज्याचे हल्ले होत असून त्यांना रोखण्यासाठी जे बनवण्यात आलेलं सिस्टम होतं ते देखील भारताने उद्ध्वस्त केलं। म्हणजे चीनीचे जे तंत्रज्ञान आहे, चीनीचं तंत्रज्ञान आहे हे किती बनावट आहे हे या निमित्ताने जगाने बघितलंय। त्यामुळे भारताच्या संरक्षण सिस्टम, उदाहरणार्थ आकाशसारखं सिस्टम आहे, ज्या आकाशसारख्या सिस्टमनी एक प्रकारे संपूर्ण हे ज्या पद्धतीने हल्ले परतवून लावले आणि कुठल्याही प्रकारची इजा किंवा कुठल्या प्रकारचं नुकसान भारताच्या सीमा भागात होऊ शकले नाही, हे अत्यंत महत्वाचं आहे आणि याच निमित्ताने म्हणावं लागेल। यामुळे जगाने भारताची युद्ध क्षमता आणि भारताची संरक्षण क्षमता ओळखली आहे। त्यामुळे एक मोठं यश ऑपरेशन सिंधूच्या निमित्ताने भारताला मिळाले। बरोबर प्रशांत, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। तर भारत पाकमधील तणावाच्या परिस्थितीत सुद्धा पाकच्या कुरघोड्या सुरूच आहेत। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आता तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली, पण नक्कल करायला सुद्धा अक्कल लागते हे शरीफ विसरले। मोदींनी पंजाबच्या जालंधरमधल्या आदमपूर एअरबेसला भेट दिली होती, त्यानंतर आता मोदींची नक्कल करत शहबाज शरीफ सियालकोटच्या लष्करी तळावर पोहोचले। भारतानं पाकवर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये या स्थळाचं मोठं नुकसान झालं होतं। एकीकडे मोदींनी MiG-24 आणि S-400 सह जगाला दम दाखवला, तर शरीफ यांनी एका टँकवर उभं राहत भाषण केलं, ज्या टँकचा भारत पाक युद्धाशी कुठलाही संबंध नव्हता। लष्करी तळाचं नुकसान लपवण्यासाठी शरीफ यांची लष्करी तळावरची लँडिंग सुद्धा लपवण्यात आली। तर पाकिस्ताननं जारी केलेल्या दृश्यामध्ये शरीफ केवळ एका जीपमध्ये प्रवास करताना दिसले, तर मोदींची नक्कल करण्याच्या नादात पाकिस्तानची पुन्हा एकदा किरकिरी झाली आहे। काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश आलंय। सुरक्षा दलांनी पुलवामा इथे 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला। जैश ए मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। आसिफ शेख, आमिर वाणी, यावर भट या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये एकानं पहलगाममधील हल्ल्याला लोकल सपोर्ट दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। यातील आसिफ शेखचा पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यात सहभाग असल्याचा संशय सुरक्षा दलांना होता। तर परिसरात आणखी काही लपल्याची माहिती असून सुरक्षा दलांनी या परिसराला घेरलंय। सैन्यानं पूर्ण परिसराची नाकाबंदी केली असून लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय। Security forces got specific input regarding the movement of terrorists. According that, the area was cordoned off, and after that, a fierce gun battle started between terrorists and the security forces. Some body of terrorists which are neutralized is sighted. Their identity and affiliation is still to be ascertained because we are in the mode of sanitizing the area and further concluding that operation. It will take us some time to conclude that, and so that only thereafter we could divulge the identities and their affiliation.
तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज जम्मू दौऱ्यामध्ये बदामी बाग छावणीवरती जात जवानांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली। ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल त्यांनी जवानांच्या शौर्याला नमन केलं। भारतीय जवानांच्या शौर्यामुळे भारताची मान अभिमानानं उंचावली असल्याचं सिंह म्हणाले। त्यांनी धर्म विचारून निष्पापांची हत्या केली, मात्र आम्ही कर्म पाहून दहशतवाद्यांना ठार केलं। तुम्ही कुठेही लपून बसला असलात तरी भारतीय सैन्य तुम्हाला सोडणार नाही असा थेट इशाराच राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिलाय। तसंच तुमच्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही असं ते म्हणाले। भारतीय जवानांच्या शौर्यासमोर पाकिस्तानची दाणादाण उडाली। तुम्हाला आम्ही सळो की पळो करून सोडलं असा हल्लाबोल त्यांनी केला। वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना जवानांनी धडा शिकवला, याचा देशवासियांना गौरव आहे। आम्ही शत्रूची छाती फोडून दहशतवादी तळ बेचिराग केल्याचा हल्लाबोल राजनाथ सिंह यांनी यावेळी केला। आतंकवादियों ने पहलगाम में आतंकवादी घटना को अंजाम देकर भारत के मस्तक पर चोट पहुंचाने की कोशिश की है। भारत की सामाजिक एकता को तोड़ने का भी प्रयास किया गया है। उन्होंने भारत के माथे पर वार किया, हमने उनकी छाती पर वार किया है और छाती पर घाव किया है। दुनिया जानती है हमारी सेनाओं का निशाना अचूक है और वो जब वो निशाना लगाते हैं तो गिनती करने का काम वह दुश्मनों पर छोड़ देते हैं। साथियों, आज आतंकवाद के खिलाफ भारत की प्रतिज्ञा कितनी कठोर है इसका पता इसी बात से चलता है कि हमने उनके न्यूक्लियर ब्लैकमेल की भी परवाह नहीं की है। आतंकियों ने पहलगाम में धर्म पूछकर हमारे निर्दोष लोगों को मारा। उसके बाद आपने जो जवाब दिया उसे पूरी दुनिया ने देखा है। उन्होंने यह नहीं सोचा कि आम नागरिकों ने उनका क्या बिगाड़ा है, उन्होंने ऐसा क्या किया है कि उन्हें मार दिया जाए। पर मैं यह कहना चाहूंगा, आतंकियों ने भारतीयों को धर्म पूछकर देखकर मारा, धर्म पूछकर मारा, तो हमने आतंकियों को उनका कर्म देखकर मारा है। उन्होंने धर्म देखकर बेगुनाहों की जान ली, यह पाकिस्तान का कर्म था। हमने कर्म देखकर उनका खात्मा किया, यह हमारा भारतीय धर्म है। 21 साल पहले स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी के सामने इसी पाकिस्तान ने इस्लामाबाद में डिक्लेरेशन किया था कि अब उनकी धरती से आतंकवाद एक्सपोर्ट नहीं किया जाएगा। मगर पाकिस्तान ने भारत को धोखा दिया है, पाकिस्तान ने भारत को छला है और आज भी वह धोखा दे रहा है। इसका खामियाजा अब उसको भारी कीमत करके भुगतना पड़ा है और यह कीमत, यदि आतंकवादी वारदातें चलती रही तो लगातार यह बढ़ने ही वाली है।